नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तसेच आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधनाची कथा पूर्वीच्या काळची गोष्ट आहे। एका गावात एक शेतकरी राहत होता। त्याचे 3 पुत्र आणि 3 सुना होत्या। शेतकऱ्याची सर्वात लहान सून खूप सुशील आणि सुसंस्कृत होती। तसेच ती भगवान श्रीकृष्णाची परमभक्त होती। ती नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेत असे। श्रावण महिन्यात शेतकऱ्याच्या दोन्ही मोठ्या सुना आपापल्या माहेरी जाण्याची तयारी करू लागल्या। त्या पहाटे लवकर उठून घरातील सगळे कामे करण्यासाठी तयार झाल्या। तेव्हा लहान सून म्हणाली, "काय झालं ताई, आज तुम्ही दोघी इतक्या लवकर का उठून काम करताय?" तेव्हा तिला मोठ्या सुनेने उत्तर दिले, "उद्या रक्षाबंधनाचा सण आहे। आम्हाला आमच्या भावाला राखी बांधायला आमच्या माहेरी जायचे आहे। तुझा तर कोणताही भाऊ नाही। तुला रक्षाबंधनाचे महत्त्व आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं महत्त्व काय कळणार?" हे ऐकून लहान सुनेला खूप वाईट वाटलं आणि ती भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर जाऊन रडू लागली। तिला काहीच सुचत नव्हतं। ती दिवसभर काही जेवली नाही, फक्त रडत राहिली। राहिलेली सगळी कामं आवरून ती पुन्हा येऊन बसली। श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि म्हणाली, "जर माझा भाऊ असता तर आज मीही माझ्या माहेरी गेली असती." दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता। ही खूपच दुःखी झाली होती। राहून राहून सारखे तिच्या मनात येत होते की मलाही एक भाऊ असायला हवा होता। आपल्या भक्ताची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण देखील दुःखी झाले। त्यांनी आपल्या या बहिणीची इच्छा पूर्ण करायचे ठरविले। त्यांनी एका दूरच्या भावाचा वेश धारण केला आणि ते त्या शेतकऱ्याच्या घरी आले। ते शेतकऱ्याला म्हणाले, "ही माझी बहीण आहे, मी तिचा भाऊ आहे आणि या सणाच्या दिवशी तिला माझ्यासोबत घेऊन जायला आलो आहे." तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला, "पण हिचा तर भाऊ नाही, तू कोण आहेस?" तेव्हा श्रीकृष्ण रूपातील तो भाऊ त्यांना विनवणी करू लागला। त्यांना पटवून दिले की मी तिचा दूरदेशचा भाऊ आहे। मी काही कामानिमित्त वर्षानुवर्षे बाहेर होतो, त्याच्यामुळे मी कधी रक्षाबंधन आणि भाऊबीजेला येऊ शकलो नाही। पण मी आता शेजारच्याच गावी राहायला आलेलो आहे, त्यामुळे मी माझ्या बहिणीला रक्षाबंधनसाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे। त्यानंतर शेतकरी आणि त्यांचा मुलगा तयार झाले। त्यांनी तिला घेऊन जाण्याची परवानगी दिली। पण तिच्या नवऱ्याच्या मनात शंका होती। त्याने म्हटले, "तू तिला घेऊन जा, पण तिला परत घेऊन यायला मी स्वतः येईन," असे म्हणत त्याने आपली पत्नी सोबत पाठविली। रस्त्यात लहान सुनेने आपल्या भावाला विचारले, "भाऊ, तू इतक्या वर्षापासून कुठे होतास आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायला का आला नाहीस?" तेव्हा भाऊ म्हणाला, "ताई, मी आता 7 समुद्र पार प्रदेशात कमवायला गेलो होतो, त्यामुळे मला कधी येता आलं नाही। पण यापुढे मात्र मी दर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तुला भेटायला येत जाईल। तू काळजी करू नकोस." भावाच्या या बोलण्यानं ती खूप आनंदी झाली। जेव्हा ते दोघं भावाच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या वहिनीने आपल्या नंदेचे स्वागत केले आणि तिला खूप आदर दिला। त्यानंतर दोघांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला। काही दिवसानंतर लहान सुनेचा नवरा तिला घरी नेण्यासाठी आला। महालासारखे घर आणि सर्व सुखसुविधा पाहून तो चकित झाला। भाऊ आणि वहिनीने त्याचाही खूप आदर केला। दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ आणि वहिनीने त्यांना निरोप दिला। निरोप देताना भरपूर सोने चांदी हिरे मोती देऊन पाठविले। थोडे पुढे गेल्यावर तिच्या नवऱ्याला आठवले की तो आपला कुर्ता विसरला आहे। त्याने म्हटले, "मी माझा कुर्ता घेऊन येतो." लहान सून म्हणाली, "काही हरकत नाही, तो जुना कुर्ता आहे." पण तो मानायला तयार नव्हता। तो परत जातो। जेव्हा तो भावाच्या घरी पोहोचतो तेव्हा तेथे एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्या झाडावर त्याचा कुर्ता लटकत होता। ते पाहून तो खूप आश्चर्यचकित झाला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, "ही काय जादू आहे? तो कोण होता? तो तुझा भाऊ बनून तुला इथे घेऊन आला? मला अगोदरपासूनच शंका होती, म्हणून मी तुला घ्यायला आलो." "तो कोण होता?" असे म्हणून तो आपल्या पत्नीला काही बाही लागला। तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले, "हिला त्रास देऊ नकोस, ही माझी बहीण आहे। यावर्षी रक्षाबंधनाला ती मला राखी बांधायला आली होती आणि आता मी तिचा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडले आहे। मी तिचे रक्षण करायला आलो आहे। मी तिला माझी बहीण मानले आहे." हे सगळं पाहून ऐकून
तिचा नवरा चकित झाला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी पडला. त्यानं भगवान श्रीकृष्णाकडे केलेल्या चुकीची माफी मागितली. कृष्ण आणि द्रौपदी. शिशुपाल हा वासुदेवाची बहीण आणि चेदीचा राजा दमघोष यांचा मुलगा होता. अशा प्रकारे तो श्रीकृष्णाचा आतेभाऊ झाला. शिशुपालचा जन्म झाला तेव्हा तो विचित्र होता. जन्माच्या वेळी शिशुपालाला 3 डोळे आणि 4 हात होते. शिशुपालाचे हे रूप पाहून त्याच्या आई वडिलांनी काळजी वाटली आणि त्यांनी शिशुपालला सोडण्याचा निर्णय घेतला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली की या मुलाला सोडू नका. योग्य वेळ आल्यावर या मुलाचा अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील. पण यासोबतच आकाशवाणीत असंही म्हटलं होतं की ज्या व्यक्तीचा मांडीवर बसल्यावर याचे अतिरिक्त डोळा आणि हात नाहीसे होतील तोच याचा मृत्यूचा कारण बनेल. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या घरी गेले. शिशुपाल तेथे खेळत होता. शिशुपालला पाहून श्रीकृष्णाचा हृदयात स्नेह जागृत झाला आणि त्यांनी त्याला आपल्या कुशीत घेतले. बाळाला मांडीवर उचलताच शिशुपालाचा अतिरिक्त डोळा आणि हात गळून पडले. हे पाहून शिशुपालच्या आई वडिलांना आकाशवाणीची आठवण झाली. ते खूप घाबरले. तेव्हा श्रीकृष्णाच्या आत्याने त्याच्याकडून वचन घेतले की तो शिशुपालला मारणार नाही. श्रीकृष्णांना आपल्या आत्याला दुखवायचे नव्हते, पण ते कायद्याचे नियम टाळू शकत नव्हते. म्हणून श्रीकृष्णांनी आपल्या आत्याला सांगितले की मी शिशुपालच्या 100 चुका माफ करीन, पण 101 चुकीची शिक्षा त्याला भोगावी लागेल. शिशुपालला रुक्मिणीशी लग्न करायचे होते, पण रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णावरती प्रेम होते. तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते, पण रुक्मिणीचा भाऊ राजकुमार रुक्मिणी याला हे नाते मान्य नव्हते. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला राजवाड्यातून आणले. त्यामुळे शिशुपाल भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू मानू लागला. जेव्हा युधिष्ठिर युवराज घोषित करून राजसूयज्ञाचे आयोजन करण्यात आले तेव्हा सर्व नातेवाईकांनी प्रजापती राजांनाही बोलवण्यात आले. यावेळी श्रीकृष्ण आणि शिशुपाल यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. येथे शिशुपालाची भगवान श्रीकृष्णाची भेट होते. युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांचा आदर करतो. शिशुपालाला ही गोष्ट आवडत नाही आणि तो सर्वांसमोर श्रीकृष्णाला शिव्या देऊ लागतो. भगवान श्रीकृष्ण शांत चित्ताने तो प्रसंग पाहू लागले, पण शिशुपालने त्यांचा सतत अपमान करण्यास सुरुवात केली. ते शिशुपालाच्या चुका सहन करत राहिले, पण शिशुपालाने 100 शिव्या पूर्ण करून 101 शिवी बोलताच श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राची आज्ञा दिली. शिशुपालची मान क्षणार्धात शरीरापासून वेगळी झाली. अशा प्रकारे शिशुपालला वध झाला. त्यानंतर ते सुदर्शन चक्र पुन्हा श्रीकृष्णाकडे आले, पण त्यामुळे श्रीकृष्णाच्या बोटाला थोडीशी जखम झाली आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली. हे सर्व पाहून द्रौपदीला राहवले नाही. तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. कृष्ण द्रौपदी बहीण भावाचा बंध निर्माण झाला. त्यामुळे नंतर जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या हाकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली. हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवितो. दुसरी कथा पुराणात काळातील आहे. त्या काळी एक बळी नावाचा राजा होता. तो अश्वमेध यज्ञ करून होता. क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळीराजा दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन त्यांच्यासमोर उभे थांबले. त्यांनी बळीराजाला 3 पाऊंड जमीन दान करण्यास सांगितली. बळीराजा लगेच तयार झाला. त्याने श्री विष्णूंना जमिनीवर पावलं ठेवण्यास सांगितलं. विष्णूची पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूच्या एका पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले. बळीराजानं तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे पाहू शकेल. अगदी झोपेत जागा असताना अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत पाताळात राहणे पसंत केले. इकडे देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी भ्रमती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे श्री विष्णूची चौकशी केली. त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे विष्णू भगवानाची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या.
बळीराजांना माता लक्ष्मीकडे त्यांना का रडत आहे असे विचारले. त्यावेळी त्या म्हणाल्या, माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळीराजांनी त्यांना धर्म बहीण म्हणून मान्य केले. त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्यांच्याकडे भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली. त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो. बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं अतूट नातं होय. राखी या शब्दातच रक्षण कर म्हणजे राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे. पण आजच्या या जगामध्ये मात्र बहिणीने भावाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः इतकं बदलाशी असलं पाहिजे की कोणीही तिच्या वाटेला जाता कामा नये. कारण आजच्या जगामध्ये श्रीकृष्णासारखा लगेच वाचवायला आपला भाऊ नक्कीच येऊ शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी त्याला लगेच हजर राहणं शक्य नाही होणार. पण तुम्ही स्वतः मात्र इतके सक्षम बना की तुम्ही स्वतःची रक्षा स्वतः करू शकता. बहीण भावाचं नातं हे अतूट आहे, पण स्वतः सक्षम असणं ही आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद.